स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या 10 दिवसांच्या रेकी लेवल 1च्या सत्रासाठी आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो कोण कोण एक्साइटेड आहे 10 दिवस या रेकीला जाणून घेण्यासाठी? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा. एक्साइटेड कोण कोण आहे? यस, ग्रेट. सो वेलकम. जे मी टाईप करत आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेल डन. ग्रेट. थँक्यू थँक्यू. चला, सो सुरू करण्याच्या आधी माझा व्हिडिओ आणि ऑडिओ हा आपल्याला क्लिअर आहे का? टाइप इन चॅट बॉक्स यस. माझा व्हिडिओ ऑडिओ इज माय व्हॉइस इज क्लिअर? थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, सो सुरू करण्याच्या आधी या 10 दिवसांच्या सेशनचा काही नियम आहे आणि नियम हा आहे की या 10 दिवसांच्या सेशनसाठी तुमचं कमिटमेंट हे खूप महत्वाचं राहणार आहे. कारण या क्लासचं इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट काय आहे ती सर्वप्रथम आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपण या क्लासला सुरुवात करूया. सो तुम्ही तर बोलल्या की मॅडम ग्रुपवर तर फ्रीचा मेसेज आलेला आहे, क्लास फ्री मध्ये आहे, मग इन्व्हेस्टमेंट कशी? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर आपण एका छोट्याशा प्रॅक्टिकलनी या आजच्या क्लासला सुरुवात करूया. सबसे पहला सवाल, सभी लोग जिंदा है? यस और नो? जिंदा है सभी लोग? यस और नो असा हात दाखवा. सभी जिंदा है ना? कॉन्फिडन्स है की अपने आप पे? तुम्ही जिवंत असल्याचा कॉन्फिडन्स आहे ना? ओके, थँक्यू. आता सगळे जिवंत आहे त्याचं रिझन काय आहे की तुमचा श्वास चालू आहे. चालू ना श्वास सगळ्यांचा? श्वास सुरू आहे का सगळ्यांचा? ओके, चला श्वास घ्या बरं. मग सुरू असेल तर एकदा परत नव्याने श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी. छान एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडायचा आहे. प्रॅक्टिकल करावं लागेल. एक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. घेतले सगळ्यांनी 2 श्वास? चला, आता या 2 श्वासांसाठी लागलेला वेळ आणि हे 2 श्वास परत आणायचे. चला परत आणा सगळ्यांनी. हे जे आता आपण 2 श्वास घेतले या 2 श्वासांसाठी लागलेला वेळ आणि हे दोन्ही श्वास परत आणायचे आहेत. आणू शकता का कुणीतरी? आणू शकता? टाइप इन चॅट बॉक्स पटापट. किती लोक आणू शकतात? श्वास परत आणू शकत असाल? ओके, मग जर आता आपण विचार केला की एका तासात आपण किती श्वास घेतोय, मग 10 दिवसांचे 10 तास आणि 10 तासांचे तुमचे श्वास, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या क्लास साठी तुम्ही करणार आहे. आलं लक्षात? किती मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्याकडून जरी हा क्लास फ्री मध्ये असला तरी देखील तुमच्या जीवनातल्या 10 दिवसातल्या 10 तासांच्या श्वासांची व्हॅल्यू तुम्ही या क्लासला इन्व्हेस्ट करणार आहे. मग जर आता डिसिजन घेतलंच आहे की 10 दिवस आपण रेकीला समजून घेणार आहे, रेकीचे प्रॅक्टिकल आपण करणार आहे, जर डिसिजन घेतला आहे तर काही नियम या क्लासचे आहेत. नियम हा आहे, सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला 10 दिवस सेशन लाईव्ह मध्ये अटेंड करता आलं तर अवश्य प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाही आहे त्यांना संध्याकाळी रेकॉर्डिंग मिळेल. पण आता 300 जेवढे लोक प्रेझेंट आहेत, 333-32 लोक आता जे प्रेझेंट आहे त्या सगळ्यांना एक आहे की आपलं युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे पूर्ण रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत 10 दिवसांचं मिळणार आहे. तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन येणार आहे. ओके, सो या 10 दिवसांमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहे? या 10 डेज मध्ये आपण जे मी तुम्हाला सिलेबस सांगते, आता 2 दिवस आज आणि उद्या आपण
अवचेतन मन समजून घेणार आहे. ठीक आहे, अवचेतन मन समजून घेणार आहे. या अवचेतन मनाला समजून घेतल्यानंतर आपण बघणार आहे औरा. एखाद्या व्यक्तीचं आभामंडल त्याच्या जीवनावर काय परिणाम करतं ते प्रॅक्टिकली मी तुम्हाला कुठल्याही रेकॉर्डिंग सुद्धा फ्री आहे. लेवल 1चं रेकॉर्डिंग सुद्धा फ्री आहे, काळजी करू नका. ओके, चला तर बघा आपल्याला नेमकं काय करायचं आहे. या 10 दिवस जे काही आहे प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. मी तुम्हाला तुमचा आणि इतरांचा औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 चक्रांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे. रेकी एनर्जीने आपण प्रॅक्टिकली स्वतःला आणि इतरांना हील सुद्धा करणार आहे. आज तुम्ही माझा काय जगातल्या कुठल्या व्यक्तीचा औरा प्रॅक्टिकली बघू शकाल, स्कॅन करू शकाल, फील करू शकाल. हे सगळं आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. पण इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे क्लासची, ती म्हणजे तुमच्या जीवनातल्या 10 तासांचे श्वास तुम्ही या क्लासला देणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की पूर्णपणे आपल्याला प्रेझेंट राहून 100% प्रेझेन्सनी आपल्याला हा क्लास अटेंड करायचा आहे. ओके, सो पुनश्च एकदा मी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. क्लास सुरू करण्याआधी आपण कुठून आहात एकदा चॅटबॉक्स मध्ये तुमचं नाव आणि गाव टाईप करावं, म्हणजे एक संवाद पुढील 10 दिवसात आपल्याला उत्तम रीतीने साधता येणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, नागपूर, मुंबई, अश्विनी मॅडम, नवी उल्हासनगर, खूप फास्ट स्क्रोल होतात आहे नाव. ओके ओके ओके, पुणे, कल्याण महाराष्ट्र, सुजाता मॅडम पुणे, मुंबई, अमरावती, हिंगोली, सातारा, मुंबई, अमरावती, शिर्डी, पुणे, नाशिक, सोलापूर, धुळे, मुंबई, रायगड, अलिबाग, गोवा, कोल्हापूर. व्हेरी गुड. दुबईवरनं पण एक मॅडम आहेत, धुळेवरनं, पुणे, मुंबई, पाळूस, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ, पनवेल, नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे. व्हेरी गुड. ऑल ओव्हर महाराष्ट्रात नाही तर एक मॅडम मला दुबईच्या सुद्धा दिसल्या, सातारा, सोलापूर, कल्याण. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चला सुरू करूया. सुरू करण्याच्या आधी आपल्याला आपली एनर्जी चेक करायची आहे. सगळ्यांना एनर्जी चेक करायची. ओके, तुम्ही तुमच्या जे काही शब्दांना एनर्जी देतात, जशी एनर्जी तुम्ही तुमच्या वर्ड्सला देता ना तसं तुमचं लाईफ बनतं. तर पहिले स्वतःची एनर्जी चेक करायची आहे सगळ्यांना. रेडी आहात स्वतःची एनर्जी चेक करायला? फक्त एका शब्दात तुमची एनर्जी चेंज होणार आहे. ओके, तर आपण प्रॅक्टिकल करणार आहे आणि प्रत्येक दिवसात आपण प्रॅक्टिकलवरच फोकस करणार आहे. तर सगळ्यांनी माझ्यासोबत आपला हात असा मागे ना, जेवढा जातो तेवढा तेवढा हात मागे न्यायचा आहे. ओके, चेक केला. आता 3दा फक्त म्हणायचं यस आय कॅन डू इट, यस 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 आय कॅन डू इट. आणि आपला हात परत चेक करा की तो किती मागे गेलेला आहे. मगापेक्षा हात कुणाकुणाचा जास्ती मागे गेलाय त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करायचंय. कुणाकुणाचा हात मागे गेला का? जो नॉर्मली गेला होता ती फक्त तुम्ही 3दा यस आय कॅन डू इट म्हटल्याबरोबर हाताची एनर्जी वाढली. म्हणजे तुम्ही जशी एनर्जी शब्दांच्या मार्फत इथपर्यंत पोहोचाल तशाच तुमच्या जीवनातल्या लगेच इन्स्टंट ऍक्शन चेंज होत असतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, हे फक्त आपल्याला सांगायचं आहे. कुणाला, मला नाही, युनिव्हर्सला सांगायचं आहे. आजपर्यंत तुम्ही जी गोष्ट मागितली नाही म्हणून ती तुमच्या जीवनामध्ये आलेली नाही आहे. सो अच्छा मागणे वाला बनना है अभी. ओके, सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये पुनश्च एकदा स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे द सबकॉन्शियस माइंड.
अवचेतन मनाचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहे. तर कोणाकोणाला माहिती आहे व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड? सबकॉन्शियस माइंड काय आहे, कुणाला माहिती आहे त्यांनी हँड रेज करा. आपण त्यांना 1 मिनिटासाठी बोलायला चान्स देणार आहे. सांगा. मंजुषा मॅडम तुमचा हँड रेज आहे, बोला. माहिती आहे का सबकॉन्शियस माइंड काय आहे? अनम्यूट करा. चलो इधर और हैंड रेज हो गए क्या? विनोद आचार्य सर बोला, व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड? सुषुप्त मन. म्हणजे काय? जेव्हा आपण जागृत असतो त्यावेळी आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती असेल काय आपण करायचं आहे, पण जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपल्या झोपायचं काय रिएक्शन येते आपल्याला समजत नाही. काय ते आपलं मन जागृत असतं त्यावेळी, त्याला अनकॉन्शियस. ओके ठीक आहे. हा गायत्री मॅडम तुम्ही बोला काय आहे? गायत्री मॅडम अनम्यूट करा. केला मी. हा बोला. हा, आपल्या मेंदूतला असा काही भाग जो आपण कधी वापरत नाही बुवा, तो झोपलेल्या स्थितीमध्येच असतो. म्हणजे आपण कधी वापरत नाही तो. ओके. हा इंदुमती मॅडम तुमचं काय मत आहे? व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड? अंतर्मन म्हणजे काय? अंतर्मन म्हणजे आपण 2 मन असतात, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. म्हणजे बाह्य मनाने आपण काम करत असतो आणि अंतर्मन आपलं शांत असतं. ओके. अंतर्मनाचं आपण ऐकलं तर म्हणजे त्याचं काम जास्त परफेक्ट होतं. अंतर्मनाचं ऐकलं तर काम जास्ती परफेक्ट होतं. ठीक आहे. कुणी म्हणताय अतिविचार करणं. ओके. आपले विचार करतो ते आपल्याला जे विचार असतात ते. ओके ओके चला. प्रत्येकाचं सबकॉन्शियस माइंड बद्दल वेगवेगळ्या डेफिनेशन सांगितलेले आहे. लक्षात घ्या, आज आपण काही खूप सायंटिफिकली सबकॉन्शियस माइंड वगैरे समजून घेणार नाहीये. आपण या 10 दिवसात तेवढंच समजून घेणार आहे जेवढं आपल्याला परमसुखी. या क्लासचा 10 दिवसांचा उद्देश काय? आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ व्हावा. आपल्या मार्फत आपल्या परिवाराला सुद्धा या ऊर्जा प्राप्त व्हाव्या, आपल्या कुटुंबाला ऊर्जा प्राप्त व्हाव्या, यासाठी या 10 दिवसांच्या क्लासचा उद्देश आहे. ठीक आहे. या मग आपल्याला नेमकं 10 दिवसात जे काही आपण करणार आहे त्याच्यानी काही जादूची कांडी नाही आहे की तुमचं असं जादूची कांडी फिरवली आणि आयुष्य ट्रान्सफॉर्मेशन झालं. पण एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते की या 10 दिवसात आपण ज्या ज्या गोष्टी शिकणार आहे त्याला जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो केलं, निश्चितच 100% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणू शकणार आहे. ओके. सो मागच्या बॅच मधलं कुणी आहे का सध्या क्लासमध्ये जे बॅच रिपीट करतात आहे? बोला नूतन मॅडम. हा मॅडम परत एकदा विचारा. नवीन लोकांना काय सजेशन कराल या 10 दिवसांच्या सेशनसाठी? आमूलाग्र बदल. आमूलाग्र बदल. आमूलाग्र शब्द पण कमी पडेल माझ्या तुमच्यासाठी. माझ्यात जो बदल झालाय ना तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी जे म्हणजे जवळजवळ मला असं 21 दिवस झाले असं मॅडमशी माझा कॉन्टॅक्ट आहे, पण 21 दिवसामध्ये माझं जीवन फार बदलून गेलंय. आणि ते मी सांगायला कधीच मला लाज वाटणार नाही की मॅडम मुळे हे झालंय ते. कारण ज्यांच्यामुळे आपण झालोय, घडलोय, त्यांचं पहिलं नाव आपण घेतलं पाहिजे. मंजुषा, डॉक्टर मंजुषा मॅडम हे नाव आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहे. कारण त्यांनी जो माझ्या जीवनामध्ये बदल घडून आणलाय तो म्हणजे शब्दात व्यक्त करणं शब्दच नाही, निशब्द आहे मी. हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आता ही माझी 3री वेळ आहे मी जॉईन करते. आज आमच्या लागोपाठ सेशन आहे पण मी कंटाळा करणार नाही. 3 तास कंटिन्यू मॅडम समोर मला आज बसायचे. 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6. पण हा स्टॅमिना जो आलाय ना तो मॅडम मुळे आलेला आहे. आज पहाटे 4 वाजल्यापासून मी उठलेली पण मी अजिबात झोपलेली नाही, मला कंटाळा आलेला नाही. तो फक्त एकमेवाचं कारण असेल तर मॅडम. मी फक्त माध्यम मॅडम तुमची प्रॅक्टिस. त्यांनी मला 21 दिवसात जेवढं दिलंय ना ते मी अगदी इष्ट दोरी म्हणून मी माझ्या जवळ ठेवलेलं आहे आणि हे आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहे. आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे टर्निंग पॉइंट झालेला आहे असं मी म्हणू शकते. आणि ह्याचा फायदा माझ्या फॅमिलीला होणार आहे. एक लेडीज म्हणतात ना, सावित्रीबाई फुले म्हणतात, एक पायी शिकली घर शिकतं, तसं आज माझ्या बरोबर घडलेलं आहे. आणि माझं घर खरोखरच 21 दिवसामध्ये फार बदललंय आणि सगळे फार आनंदी आनंदी वातावरण सध्या घरामध्ये पसरले. प्रत्येक दिवस सणासारखा साजरी करते. हे फक्त मॅडममुळे आहे.
एवढंच बोलू शकते मी. थँक्यू मॅडम. अजून कोणी आहे का जे आपल्या लास्ट बॅचला म्हणजे रिपीट करणारे कोणी आहेत? हा प्राजक्ता मॅडम बोला, अनम्यूट करा. हा मॅम, मला पण हा सेम अनुभव, मला जे बोलले ते मॅमने बोलून टाकले ऑलरेडी. खूप छान, एकदम म्हणजे मला पण खूप अनुभव येतोय आता सध्या, येतो पण आहे आणि येणार पण आहे अजून. असं वाटतंय की आता मी किती शिकू आणि किती नको, एवढं मला म्हणजे तुम्ही जे बोललात ना वाक्य की इतकं भरभरून दिलंय आपल्याला, तर ते मला खरंच आता जाणवतंय प्रॅक्टिस केल्यानंतर. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बॅच 8 मध्ये मी सगळ्यांना विनंती केलेली होती की आपल्या क्लासचा तर पूर्ण 100% क्लास फ्री मध्ये आहे, याचं कुठलंही आपल्याला फी द्यायची नाहीये. आणि लिटरली पहिल्यांदा मी 8व्या बॅच 8 मध्ये, आता आपली 10वी बॅच चालू झाली आजपासून, 8व्या बॅच मध्ये मी प्रत्येकाला मिनिमम 100 रुपीज डोनेट करायला सांगितले होते. तर काल मला वेळ मिळाला नाही, मधल्या पिरियड मध्ये मुलाचं 10th एक्झाम चालू असल्यामुळे, पण मी काल जाऊन ते डोनेशन देऊन आलेली आहे. तर आपण तिथे 15,000 रुपयाचा किराणा, आणि अक्षरशः ती परिस्थिती बघून आलो आम्ही की वृद्ध लोक आहेत, अपंग आहेत, संपूर्ण अंध आहेत, काही लोक तर असे आहे की त्यांच्या शरीरावर इतक्या जखमा आहे की त्यांचा आपण अवस्था बघू शकत नाही. या सगळ्या लोकांसाठी तुमच्याकडनं जी मदतीची साथ मिळाली त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. की म्हणजे मी दरवेळेस कुणाच्या तरीसाठी काही करते, पण पहिल्यांदा मी तुमच्या सहभागातनं ते दान म्हणजे त्यांना आपण मदत केलेली आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आभार. ज्यांनी त्याच्यात एक मोलाचा वाटा दिलेला आहे, सगळ्यांचा त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. ओके, चला. सो थँक्यू व्हेरी मच. सुरू करूया आजच्या ऍक्च्युअल आपण सेशनला आणि सबकॉन्शियस माइंड समजून घेऊ. तर आपण आपल्या पद्धतीने सबकॉन्शियस माइंड काय आहे ते सांगितलं. आज मी तुम्हाला एवढंच सांगेल की अवचेतन मन म्हणजे फक्त आपल्याजवळ अलादीनचा चिराग. कुणाला वाटत नाही की आपल्याजवळ एक अलादीनचा चिराग असावा, पण प्रत्येक जण या अलादीनचा चिरागचा शोधात असतं, पण तो मिळत नाही. पण मी तुम्हाला आता प्रॉमिस करते की हा अलादीनचा चिराग इथून पुढे तुमच्या आयुष्यात नक्की राहणार आहे, तो म्हणजे आपल्या अवचेतन मनाच्या द्वारे. या अवचेतन मनाला आपण जशी एनर्जी देतो, म्हणजे जसं सांगतं तसंच आपल्या जीवनात घडत जातं. फक्त आपल्याला ते सांगता येण्याची कला आपण या 10 दिवसात शिकणार आहे की सबकॉन्शियस माइंड आज जे काही आपण जीवन जगतोय ना, या कॉन्शियस माइंड ज्या तुम्ही आपला आता क्लास चालू आहे किंवा आता डोक्यात विचार असेल की इथून क्लास संपल्यावर तुम्हाला काहीतरी काम असेल, संध्याकाळचं प्लॅनिंग चालू असेल, उद्याचं प्लॅनिंग चालू असेल इथे बसलेले असताना, तर हे सगळ्या गोष्टी या 10 ते 15% कॉन्शियस माइंडच्या माध्यमातून होतात. पण आजपर्यंत आपण या 85 ते 90% सबकॉन्शियस माइंडच्या एनर्जीचा वापरच केला नाही. पण जेव्हा आपण याचा वापर करायला लागतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन घडत असतं. आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन साठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर या सबकॉन्शियस माइंडला अलादीनचा चिराग म्हणून जर वापरायचं असेल, 3 गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे अफर्मेशन, दुसरा म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरा म्हणजे मेडिटेशन. आता अफर्मेशन म्हणजे नेमकं काय? कळत नकळत जे आपण आपल्यासाठी करत असतो, सकारात्मक आपल्या जीवनातल्या पॉझिटिव्हिटीसाठी जे आपण करत असतो त्याला अफर्मेशन असं म्हणतात. ठीक आहे. आता अफर्मेशन जे आपण देत असतो, म्हणजे आता जर एखाद्याने म्हटलं की इथून तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये गेलात आणि मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, तर ती वस्तू घेण्याची सगळ्यात पहिले इच्छा निर्माण झाली म्हणून तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि मग तुम्ही त्या वस्तू तुमच्या म्हणजे काय म्हणतात की तुमच्याजवळ पैसे आहेत तेवढे, मग आपण ती वस्तू घेऊ शकतो. येस ऑर नो? एखादी छोटी वस्तू, एक मुलांच्या खेळण्यातला बॉल जरी घ्यायचा असला किंवा संध्याकाळसाठी तुम्हाला एखादी भाजी जरी घ्यायची असली तरी सुद्धा पहिले त्याचं प्लॅनिंग इथे होतं की नाही होत? आज भाजी कशाची बनवायची ठरली आहे का महिलांची, जेवढे महिला क्लासमध्ये आहेत? संध्याकाळच्या भाजीचं प्लॅनिंग आहेत ना कुठेतरी डोक्यामध्ये की आज संध्याकाळचा मेनू हा आहे, ही भाजी बनवायची आहे. म्हणजे कळत नकळत आपण सगळं प्लॅनिंग इकडे करत असतो. पण हे प्लॅनिंग करत असताना जे अफर्मेशन आपण देत असतो, किती मुलं आई आहे तिथे ज्यांचे मुलं शाळेत जातात? हँडरेज करा बरं, व्हिडिओ ऑन असला की जरा जास्ती कळतं. किती माता आहेत ज्यांचे मुलं शाळेत जातात? ओके, चला, बरेचसे पॅरेंट्स आहेत.
ज्यांचे मुलं शाळेत जातात, शालेय जीवनात, कॉलेजचे नाही म्हणत आहे मी, शाळेत जातात. ओके, आता परीक्षांचा काळ चालू आहे आणि प्रत्येक माता टेन्शन मध्ये आहे की नाही? मुलांच्या पर्सेंटेजच्या ह्याच्याने मी सुद्धा, माझा मुलगा 10वीला आहे, अजून 3 पेपर बाकी आहे, कुठेतरी काळजी आईला पण असते, म्हणून मी सध्या माझ्या बॅचेस कमी केलेल्या आहेत. ओके, तर आता प्रत्येक आईला मुलांच्या ह्याच्यात, पण आता कुठली तरी आई सतत हे मनात म्हणत आहे की माझा मुलगा 99% पास होणार आहे, माझी मुलगी 99% पास होणार आहे. हे अफर्मेशन किती आई देत आहे सांगा, टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. माझा मुलगा 99% पास होईल किंवा माझी मुलगी 99% पास होणार आहे, अशी किती आई आपल्या मनामध्ये हे अफर्मेशन देत आहे प्रत्यक्ष? किती आई देत आहे? चला, 2 प्रकारचे आन्सर मिळाले, मी आणि नो. म्हणजे काही माता अफर्मेशन देतात आहे की आमचा मुलगा किंवा मुलगी 99% घेणार आहे. ठीक आहे, आता जे अफर्मेशन देतात आहे 99% घेणार आहे, किती आईला कॉन्फिडन्स आहे? हँड करा बरं. असा 100, ज्यांचा व्हिडिओ नाही त्यांनी असा हँड करा की यू आर कॉन्फिडंट की मुलांना 99% भेटणार आहे, या आत्मविश्वासासह तुम्ही अफर्मेशन देऊन राहिले. हा बोला रिद्धी मॅडम, कॉन्फिडन्स आहे का? रिद्धी मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा, माईकच्या तिथे क्लिक करा. कोण आहे अजून? चला, त्यांचा माईक ऑन होत नाही. एनीवन एल्स? 99% मुलांना मिळेल या आत्मविश्वासाने तुम्ही अफर्मेशन रोज सांगताय. आहे का कोणी? सोनाली मॅडम देताय का अफर्मेशन? बोला, अनम्यूट करा, माईक ऑन करा ना. येस मॅम. कॉन्फिडन्स आहे? हो, कॉन्फिडन्स आहे. माझी ही सेकंड आणि मी रिपीट करते आहे, म्हणून मी अफर्मेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. पूर्वी नव्हतं असं, पूर्वी नाही द्यायची, पण मी रिपीट करते आहे. मला सेकंड लेवल करायची आहे, पण फर्स्ट लेवल पूर्णपणे झाली नसल्यामुळे परत लाईव्ह नाही झालं पूर्ण, म्हणून मी करते आहे. प्रॅक्टिस सुरू आहे, म्हणून मी अफर्मेशन देते आहे की माझा मुलगा 99% डेफिनेटली पास होणार. ओके, चला. आता मॅडम रिपीट करताय म्हणून त्यांचं आन्सर पॉझिटिव्ह मध्ये आलं. प्रत्येक आई मनामध्ये घाबरलेली असते, पाहिजे एक असतं. हे तर मुलांच्या बाबतीत झालं. प्रत्येकाला आरोग्य पाहिजे, पण आजाराची भीती कोणाकोणाला वाटते? शरीरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य पाहिजे आरोग्य आहे, पण भीती कशाची वाटते? आजाराची वाटते. होतं असं? जीवनामध्ये पैसा भरपूर पाहिजे, पण तो येईल की नाही याच्यासाठी भीती वाटते. जगतोय आपण याच पद्धतीने जीवन? जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे आणि थिंकिंग कशाचं चालू आहे? निगेटिव्हिटीचं होऊंगा की नाही होऊंगा, याच गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी जीवनामध्ये भेटत नाही. आणि म्हणून आजपासनं आपल्याला काय पाहिजे आहे हे अफर्मेशन युनिव्हर्सला सांगायचं आहे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, मी म्हणते आहे म्हणून नाही, सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. सायंटिस्ट मसुरे इमोटो यांनी एक प्रयोग केला अन्न पाण्यावर, आणि त्यात त्यांनी सिद्ध केलेलं आहे की कशा पद्धतीने अन्न पाण्यातला व्हायब्रेशन अफर्मेशन देऊन व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये बदल केला जाऊ शकतो. आणि याच्यासाठी त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेले आहेत, द मिरॅकल ऑफ वॉटर आणि हिडन मेसेज इन द वॉटर. आता कोण कोण या पद्धतीचं पाणी पितं सांगा बरं, टाईप इन चॅट बॉक्स. असं पाणी कोण कोण पितं? कोण कोण पितं? हे पाणी आहे आणि हे पाणी कोण कोण पित असतं सांगा. बघा, चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचंय, ठीक आहे? आता हे पाणी पिल्यावर इतकं कडू, म्हणजे बघायलाच इतकं कडू वाटतं, तर पिण्याची इच्छा होईल का? पण ऍक्च्युअल काय करतो माहितीये का? कळत नकळत आपण याच पद्धतीचं पाणी आपल्या घरी आपण पित असतो. त्याचं रिझन तुम्हाला सांगते.
की जशा जशा अफर्मेशन आपण आपल्या प्रती आपल्या जीवनाप्रती देत असतो तसंच आपल्या घडत असतं. तर पाण्याबद्दल काय म्हटलं जातं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. आणि म्हणून पाण्यासोबत आपल्याला जर आपण सकारात्मक अफर्मेशन जोडले तर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ शकते. त्यासाठी बघा इकडे हे जे पाणी आहे, जेव्हा आपण पाण्याला प्रार्थना करतो तेव्हा त्या पाण्यातले व्हायब्रेशन चेंज होतात. हे त्यांनी सायंटिफिकली इमेजच्या द्वारे सिद्ध केलेलं आहे. जेव्हा आपण पाण्याला अधिक ग्रॅटिट्यूड, अधिक अप्रिशिएशन, अधिक प्रेम देतो तेव्हा ते गोल्डन क्रिस्टल मध्ये कन्वर्ट होतं. आणि परत त्या पाण्याला जेव्हा आपण नकारात्मक शब्दांनी बोलत असतो तेव्हा ते पाणी परत निगेटिव्ह होतं. आता आपल्या घराला काय म्हटलं जातं, वास्तू तथास्तू म्हणते. हा शब्द आपण वारंवार ऐकला आहे. जर पाण्यावर या व्हायब्रेशनचा या पद्धतीने परिणाम होत असेल तर मग आपल्या शब्दांचा आपल्या वास्तूवर किंवा आपल्या घरावर परिणाम होत नाही का? आजपासनं एक पहिला बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा आहे, तो म्हणजे जेव्हा माझ्या मुखातनं शब्द निघतील, लक्षात घ्या नियम काय आहे, जेव्हा माझ्या मुखातनं शब्द निघतील आणि ते दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचतील त्यावेळेस त्याच्या कानावर काहीतरी आदळल्याचा भास झाला पाहिजे की त्याच्या कानापर्यंत मधुरता आली पाहिजे. कठीण आहे टास्क. इथून पुढे 21 दिवस तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की जेव्हा माझ्या मुखातनं शब्द निघतील ते दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोचेपर्यंत त्याच्यातले व्हायब्रेशन हे सकारात्मक असतील. कधीही आपल्या शब्दांनी दुसऱ्यांचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. कारण आपण कसंही जगलो, मी काय म्हटलं, या क्लासेससाठी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. 10 दिवसांचे 10 तासांचे श्वास तुम्ही देणार आहे आणि एक श्वास घेतला, एक श्वास संपला, त्याच्या मागे तो क्षण आपण आयुष्यात कधीच जगणार नाहीये. आणि म्हणून आयुष्य रडत जगलं तरी एक दिवस संपणार आहे, आनंदाने जगलं तरी एक दिवस संपणार आहे. आणि म्हणून कितीही प्रयत्न करून आपण या आयुष्याला संपवू शकत नाही. बरोबर आहे? या आयुष्य संपणार, त्याला वाचवू शकणार नाही, वाढवू शकणार नाहीये. तर आज मी तुम्हाला एक जादूची कांडी देते. पाहिजे कुणालाही अशी जादूची कांडी की इथून पुढे तुम्ही जीवनात मी दुःखी आहे असं म्हणणार नाही. तुमच्या जीवनातलं अगदी रोजची सकाळ आनंदानेच होईल याच्या पुढे, अशी मी जादूची कांडी तुम्हाला देत आहे. कुणाकुणाला पाहिजे? पण लक्षात घ्या, हे शिकण्यासाठी नाही आहे बुवाचं कीर्तन, 7 दिवसाचा भागवत सप्ताह नाही हा. मस्त मान डोलून डोलून ऐकला आणि मग काय तो बुवा आपल्या गावाला निघून जातो ना, आपलं जीवन आहे तिथंच आहे. ठीक आहे? तर आता ही जी व्यक्ती तुमच्या समोर 10 दिवस तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, हे प्रॅक्टिकल सेशन आहे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कंपल्सरी उतरवायचं आहे. रेडी? मग देऊ मंत्र? पक्का गॅरंटेड मंत्र आहे बघा. फक्त 2 मंत्र मी आज म्हणजे रोज तुम्हाला काही गिफ्ट देणार आहे, पण आजचा मंत्र असा देणार आहे की इथून पुढे जेवढे जे वर्ष तुम्ही जगाल त्याच्यानंतर सकाळ तुमची पूर्ण फुल टू एनर्जेटिक आणि आनंदी होणार आहे. मंत्र फक्त फॉलो करायचा आहे. ठीक आहे? आता सगळ्यात महत्वाचं रिझन आणि सायंटिफिक म्हणजे सत्य गोष्ट ही आहे की दररोज या पृथ्वीवरनं जेव्हा नवीन दिवस उगवतो ना, तो भारतात उगो की अमेरिकेत उगो, कुठल्याही देशामध्ये जेव्हा सूर्योदय होतो तर या सूर्योदयाच्या म्हणजे या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वीवरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. किती लोक? 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करतात. मग सकाळी सकाळी आपल्याला जाग आला. सो आजच्या 24 तासासाठी दिस इज रिझन टू सेलिब्रेट. आनंदासाठी सेलिब्रेशनचं कारण आहे की नाही बोला? की तुम्ही आज या पृथ्वीवर जिवंत आहे, त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. ठीक आहे? दुसरं रिझन बघून घ्यायचं आपल्या आजूबाजूला, आपल्यासोबत आपल्या घरचे सगळे जागे झाले का बा? मग आपल्या सोबत जर आपल्या घरचे सगळे लोक जागे झाले म्हणजे काय आहे? सेकंड सेलिब्रेशनचं रिझन. कारण बघा, उद्याचा दिवस गॅरंटी आहे का? कोणाकडे गॅरंटी कार्ड आहे का उद्याचा दिवस तुम्ही बघणार आहे?
एनिवन हॅव द गॅरंटी कार्ड? की काही बोला मॅडम मी उद्याचा दिवस बघणारच आहे का 100% गॅरंटीवाला कोणी नाहीये ना? मग जर सकाळी मग आपल्याला कुणाच गॅरंटी नाही ना, आपली आहे ना आपल्या कुटुंबाची आहे. मग जर आपण सकाळी उठतो तर मग आजचा दिवस त्या क्रिएटरनी आपल्याला दिला तो कशासाठी दिलेला आहे? आनंदाने जगण्यासाठी दिलेला आहे. सो सकाळी उठल्याबरोबर शाहरुख खान स्टाईल आणि आजपासून एक मंत्र स्वतःला द्यायचा, चला सगळ्यांनी हाताचे करायचे, थांबायचं नाहीये. जरा थोडेसे हात बी तसे करा जरा, एनर्जी एनर्जी. फक्त मला बघितल्याने बदल नाही होणार सर, ऍक्शन नाही जाओ, ऍक्शन मोड पाहिजे मला. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. बोला 3दा सांगायचं स्वतःला, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. अनु अग्रवाल मॅडम हात असे पाहिजे, जरा एनर्जी वाढवते स्वतःची. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त. रोज सकाळी उठल्या उठल्या स्वतःला मस्त दोन्ही हात असे लांब करायचे आणि म्हणायचे मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त. थँक्यू गॉड की आजचा दिवस तुम्हाला जगण्यासाठी दिलेला आहे. त्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. आणि तू माझ्यासह माझ्या कुटुंबाला आजचा दिवस दिलेला आहे याच्यासाठी तुझा खूप छान आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. असं रोज सकाळी त्या देवाला म्हणा. सांगा बरं, आजच्या दिवस जर सकाळी सकाळी एवढा आनंद आपण घेतला, टेंशन राहील का हो? कल हमने नहीं देखा, हमारे पास सिर्फ आज का दिन है. और आज का दिन कैसे जीना है हमें? स्वस्थ, मस्त, जबरदस्त. ठीक आहे. शरीराने संपूर्ण स्वस्थ, मनाने संपूर्ण स्वस्थ. ठीक आहे. जे काही काम करता पूर्ण फुल्ली एनर्जेटिक मस्त करताय आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त असा रिझल्ट येतोय, सकारात्मक असा जबरदस्त रिझल्ट येतोय. म्हणून आजपासून आपलं जीवन कसं राहणार आहे? प्रत्येक क्षण लिहून घ्या, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. कसं राहणार आपले जीवन? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. और सकाळी सकाळी काय सांगायचं आहे? फिर से मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक्यू. ज्या कुठल्या देवावर विश्वास आहे त्याचा आभार माना. ठीक आहे. की आजचा दिवस तुम्हाला जगायला दिलेला आहे त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. ओके. सो हे 2 रिझन सफिशियंट आहे की नाही? आजचा दिवस आनंदात घालवण्यासाठी हे 2 रिझन सफिशियंट आहे की नाही हे सांगा. येस ऑर नो? टाइप इन चॅट बॉक्स. सिर्फ 2 रिझन. तर आजच्या दिवसानंतर कधीच सकाळी टेन्शन घ्यायचं नाही. फुल्ली एनर्जीने स्वतःला परिपूर्ण करायचं आजपासनं. ठीक आहे. कारण बघा, तुम्ही रडत रडत जगला, टेन्शन घेतलं तरी दिवस संपणारच आहे, त्याला तुम्ही पकडू शकत नाही. आणि म्हणून आनंदाने जगायचं. तुम्हाला सांगते ना, जरी हा क्लास फ्री मध्ये असला, 10 दिवस मी तुमच्यासाठी वेळ काढणार. पण बघा, आता 408 लोक क्लासमध्ये प्रेझेंट आहेत. शेवटच्या दिवशीचा आकडा काउंट करा तुम्ही, किती लोक सातत्याने. कारण जरी फ्री मध्ये मिळत असलं तरी सुद्धा ते आपल्याला घेण्याची आणि परिवर्तन करण्याची क्षमता जोपर्यंत तुमच्या स्वतःमध्ये क्रिएट होणार नाही, माझ्यासारखे 10 काय 1000 आले तरी परिवर्तन होणार नाही. रामकृष्णही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. कोणाचमुळे काही थांबत नाही. आज चालू झालेला क्लास पुढच्या 10 दिवसांत संपणार आहे. पण जगायचं कसं? आज तक जो भी जिए दुखों में, उसको बदल के अगर जीना चाहते हो ना, अभी समय है बदलाव कर लो. नाहीतर रडतही जगाल तरी एक दिवस पोचायचंच आहे ना. कोणी थांबवणार आहे का तिथे पोचताना? हो, लक्षात घ्या, जीवन कुठपर्यंत आहे समजून घ्या सगळ्यांनी. जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या. बरं, ठीक आहे. प्रत्येकासाठी त्यांचं अस्तित्व केव्हापर्यंत आहे? जेव्हापर्यंत या देहात प्राण आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण निघाला ना, आपल्याच जवळचे रक्तातले लोक आपल्याला 4 तासात स्मशानात पोचून येतील. बरोबर की नाही? मग आपल्यासाठी अस्तित्व काय आहे? एका घरातल्या भिंतीवर एक फोटो कोण शेअरिंग करत आहे? जरा थांबवा बरं. शेअरिंग कोणी केलंय? थांबवा. आपल्यासाठी सगळं संपायच्या आधी जीवन जगायचं आहे. कारण भिंतीवरचा एक फोटो, त्याला लागलेला हात, हा दॅट इज द एंड. आणि म्हणून आपल्या हातात काय आहे? जेव्हापर्यंत माझ्या या देहात प्राण आहे. ठेवा सगळ्यांनी आपल्या हृदयावर हात. ठेवा बरं.
जेव्हापर्यंत माझ्या देहात प्राण आहे तेव्हापर्यंत माझ्यासाठी हे सगळं जीवन आहे, सगळे नातेवाईक आहे. ज्या क्षणी माझ्या देहातनं प्राण गेला, लोकांसाठी आठवण आहे, लोकांसाठी फक्त आठवण आहे आणि माझ्यासाठी सगळं संपलेलं आहे. आणि म्हणून मला आज आता या क्षणापासून जीवन जगायचं आहे तोपर्यंत, जोपर्यंत माझ्या या देहात प्राण आहे. मॅडम आम्ही काय आतापर्यंत जगत नव्हतो का? जगत होता, पण आता कसं जगायचंय? स्वस्त मस्त जबरदस्त असं आयुष्य जगायचं आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण आपला कसा असला पाहिजे? लेट्स सेलिब्रेट. अंदर से बाहर निकलनी चाहिए, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मग कोण कोण उद्या सकाळी उठल्याबरोबर ही ऍक्शन करणार आहे सांगा बरं? की फक्त बुवाचं कीर्तन, वा वा लई चांगलं बोलल्या, झालं सगळं गेलं वाया, असं नाही. ऍक्शन, ओनली युअर ऍक्शन विल चेंज युअर लाईफ. व्हेरी गुड. 408 लोक आहे. किती मी आले? मी मोजायला पाहिजे मी. चला, मी की तो बोचर होनी चाहिए की यस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण कोणीच तुमच्या आयुष्यात बदलाव करू शकत नाही, फक्त तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, असं सद्गुरू वामनराव पैंनी म्हटलेलं आहे. ओनली यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. रडत जगा, हसत जगा, आपणच आपल्या आयुष्याचं निर्माण करू शकतो. दुसरा कोणीही आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करू शकत नाही. बघा, निर्माण न करू शकणारे 408चे 403 झाले इथे. कठीण आहे स्वतःला वेळ देणं, स्वतःसाठी काहीतरी क्रिएट करणं, स्वतःच्या आयुष्याला पॉझिटिव्ह देणं. आपल्याला काय वाटतं? आजार झाला ना, डॉक्टरांकडे जावं, औषध घ्यावं आणि 4 दिवस औषध घ्यावं, ठीक होऊन जावं. असं होत नसतं. एक एक मेडिसिन, एक एक स्टिरॉइड शरीरावर वाईट परिणाम करत असतं. आणि म्हणून आपल्याला जर आंतर लेवलवर जेव्हा तुम्ही स्वस्थ राहता ना, आजार देखील तुमच्या शरीराला टच करत नाही. पहिले खुद को तयार कीजिए की मला माझ्या आयुष्याला बनवायचं आहे कसं? परम सुखी, समाधानी, आनंदी. आणि माझ्या ज्या मैत्रिणी स्वयंपाक करतात ना, त्यांनी आजपासनं एक चांगलं जे आहे की नाही म्युझिक आपल्या घरात लावायचं आहे दररोज. एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह म्युझिक आपल्याला आपल्या घरात लावायचं आहे. बघा, हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेल्या इमेजेस आहे. मायक्रोवेव्हच्या तिथे जे पाणी आपण ठेवतो गरम करायला, तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे होत असतात. त्याच्यानंतर कम्प्युटरच्या जवळ जेव्हा जास्ती वेळ पाणी ठेवलं जातं, त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे असतात. आणि टीव्ही, मोबाईलच्या जवळ, आता महिलांची तर पर्स आणि पाण्याची बॉटल, जे नोकरी करणार असतात तर त्यांचा मोबाईल आणि पाण्याची बॉटल दोन्ही एकाच ठिकाणी असतात, तर तिथल्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतात त्याच्यामुळे त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे असतात. आणि म्हणून आपल्याला आजपासून पाण्याला सुद्धा थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे, अन्नाला सुद्धा थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे. आणि आपण ज्या ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणायचं आहे. चप्पल, बूट, सँडल कोण कोण घालतं? सगळे घालतात? ओके. ज्यांनी सगळेच लिहिलेलं आहे ना, त्यांनी स्वतःचा विचार करायचा, स्वतः घालता का विचारायचं फक्त. काय? ओके, सगळेच घालतात. प्रत्येकाचा मी यस आला. कोणी कोणी त्या चप्पलला थँक्यू म्हटलं आजपर्यंतच्या आयुष्यात? चपलेला थँक्यू कोणी कोणी म्हटलं? आता उत्तर नाही मध्ये आलं. जे रिपीट करत आहे त्यांचे मी आन्सर आहे, रिपीट न करणाऱ्यांचे नाही आन्सर आहे. ओके, आता चपलेला थँक्यू का म्हणायचं? आजचं आपलं जे काही वय आहे ना, लहानपणापासून आजपर्यंत आपण जे काही जगलेलो आहे, जे काही वय आहे, त्याच्यात आपण किती चप्पल, किती बूट, किती सँडल तोडल्या की नाही तोडल्या? लक्षात घ्या, ती चप्पल आपल्यासाठी निर्माण झाली, आपण तिचा वापर केला, आपल्यासाठी ती तुटली. रस्त्यावर एखादा काटा जेव्हा बोचला ना, त्या चपलेने तो सहन केला, तो चपलेने सहन केला. लक्षात घ्या, बरोबर की नाही? त्या चपलेने सहन केला तो काटा. आता उन्हाळा येतोय, उन्हाचे चटके देखील ती चप्पल बूट सहन करते. पावसाळ्यातला चिखल सहन करते, थंडीची थंडी सहन करते. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडची असली
तरच आपल्या पायाला चिखल लागेल, काटा बोचेल, उन्हाचे चटके बसतील. आपण अशा कितीतरी चपला तोडल्या, पण कधीच आपण त्याला थँक्यू म्हटलं नाहीये. त्या चपलेला आपण कधी थँक्यू म्हटलेलं नाहीये. म्हणून आपल्याला आजपासनं त्या चप्पलला थँक्यू म्हणायचंय. जस्ट से थँक्यू. अशाच पद्धतीने आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांना थँक्यू म्हणा. ज्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूंना थँक्यू म्हणायला शिका. माझ्या मुलाने जर मला एक ग्लास पाणी जरी प्यायला आणून दिलं ना, जस्ट मी त्याला थँक्यू म्हणते. माझ्या मैत्रिणी म्हणतात तुम्ही थँक्यू का बरं बोलता? कारण या थँक्यू मध्ये खूप पॉवर आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी, वस्तू काय, व्यक्तींना गृहीत धरतो आणि या ग्रॅटिट्यूड मध्ये आपण फक्त समोरच्या व्यक्तीसोबत अपेक्षा मात्र करतो. आजपासून आपल्याला संवाद करायचा आहे कुटुंबामध्ये, पण कसं करायचंय? भावनापूर्वक संवाद. माझ्या मनातील भावना जर मी सकारात्मकतेने दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचू शकले नाही, त्या संवादाला अर्थ नाहीये. आणि म्हणून आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मक संवाद करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो जस्ट से थँक्यू. आपल्या शिवांश, हा फोन घेशील? कळत नकळत आपल्या जीवनामध्ये जे जे व्यक्ती आपल्याला मदत करतात, आपल्या जीवनासाठी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतात, त्या सगळ्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचं. आजपासून एक साधी, तुम्ही कुठे मार्केटमध्ये जाता, एक भाजीवाला असेल, त्याला थँक्यू म्हणा. कारण ज्या दिवशी तुम्ही हा थँक्यू म्हणायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह बदलांचा वर्षाव होईल. आणि म्हणून कळत नकळत जी जी व्यक्ती आपल्या कामाला येते, आज फक्त त्यांना थँक्यू म्हणा. कारण लक्षात घ्या, शेतकरी जर शेतात राबला नसता, जरी आपण पैशाने धान्य घेतो, लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल आम्ही मेहनत करतो, आम्ही आमच्या पैशाने धान्य घेतो. विचार करा, शेतकऱ्यांनी पिकवणंच बंद केलं, आपल्याला काही भेटणार नाही. पैसे असूनही आपण औषधं घेऊ शकणार नाही, मेडिकलवाल्यांनी बंद केलं. पैसे असून कपडे घेऊ शकणार नाही, कापड जे कामगारांनी मेहनत करणं बंद केलं. आज आपल्याला जगवण्यासाठी हजारो लोक राबतात आहे. असे आपल्यासाठी राबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू, मनापासूनच थँक्यू म्हणा. आणि सगळ्यात जास्ती थँक्यू आपल्या कुटुंबातील सदस्यांना म्हणा. कारण आपण कितीही व्यक्ती म्हटलं ना की मैं अकेला कर लूंगा, मैं अकेली कर लूंगी, नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, कौटुंबिक प्राणी आहे. आज सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही राबा, पण त्या घरात आल्यावर जर सुख नसेल ना, तर लक्षात घ्या, एकमेकांच्या भावनांची रिस्पेक्ट करा. जे पुरुष मंडळी बाहेर आहेत ना, जर त्यांच्यासाठी घरात एखादी गृहिणी राबते आहे, आज जाऊन तिला कागद थकलीस का म्हणून पाठीवर मायेने स्पर्श करा. आणि ज्या माझ्या मैत्रिणी, तुम्ही म्हणाल की आता आम्ही जे लोक वर्किंग आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी की पहिले मान्य आहे आपल्याला घरात खूप तारेवरची कसरत होते, सोपं नसतं घरी राहून घर सांभाळणं, पण तरी देखील बाहेर गेलेला व्यक्ती घरी आल्यानंतर त्याच्यासाठी सहभावनापूर्वक वेलकम करा. समजून घ्या की त्यालाही समोर काही तणाव, काम करावं लागतात. आणि सगळ्यात जास्ती तारेवरची कसरत होते ती म्हणजे वर्किंग वुमन, जी आज बाहेरही सांभाळते आहे, घरही सांभाळते आहे. आणि म्हणून तिच्यासाठी आता उपाय. आता तुम्ही म्हणाल जर कोणीच काही नाही म्हटलं तर काय करायचं? उपाय प्रत्येक गोष्टीवर आहे बरं, तो शोधावा लागतो. चला सगळ्यांनी असा हात करा बरं, आणि थोडा पाठीवर थाप द्या. कोणीच त्या बस की नाही, यस, आई एम द बेस्ट, मैं कर सकती हूँ, मैं कर सकता हूँ.
ज्याला कोणीच शाबासकी देत नाही त्यांनी काय करायचंय, रोज स्वतःला एकदा शाबासकी द्यायची की यस आज का दिन तो मैंने बहुत अच्छा किया है, थँक्यू थँक्यू, यू आर द बेस्ट बेटा. स्वतःला सांगायचं की यस आय एम द बेस्ट. आणि करून बघा 21 दिवस रोज स्वतःला शाबासकी द्या, बघा कशी एनर्जी क्रिएट होते. सो जस्ट से थँक्यू. कारण माहितीये का, आज से कंप्लेंट पे फोकस करणं बंद करतो. आज आमची सेकंड लेवलची बॅच 4 वाजता, त्याच्यात पहिला टॉपिक तोच आहे, कंप्लेंटला कम्प्लीट करणं. की आयुष्यात ज्या ज्या कंप्लेंट्स आपण स्वतःप्रती इतरांप्रती करत असतो ना, त्या सगळ्या कंप्लेंटला जेव्हा तुम्ही थांबवाल तेव्हाच आयुष्य कम्प्लिशन कडे जाईल. नाही तर काय कंप्लेंट आयुष्यभर करत राहिला तरी सुद्धा त्याचा रिझल्ट लागणार नाहीये. आणि म्हणून आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करायचं आहे, तर प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं. ओके, पुढे जाऊया आपण. याच्यासाठी मासुरो इमोटोंनी जे प्रयोग केले त्या प्रयोगांमधला एक प्रयोग महत्वाचा आहे, तो त्यांनी अन्नावर प्रयोग केला. हा प्रयोग तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. तुम्हाला वाटतं तर स्वतः तुम्ही हा प्रयोग करून देखील बघू शकता. हा प्रयोग तुम्ही स्वतः देखील करून बघू शकता. ओके, तर बघा आपल्याला नेमकं करायचं काय आहे. तर 3 बॉटल घ्यायच्या, त्याच्यामध्ये जो काही तुम्ही भात शिजवाल तो भात टाकायचा आहे. फक्त एका बॉटलवर तुम्हाला लव लिहायचं, एका बॉटलवर नथिंग, एका बॉटलवर हेट. हा प्रयोग सायंटिस्ट मासुरो इमोटोंनी करून बघितला. आपल्याही जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. काही आपण त्यांना खूप प्रेम करतो, प्रेमाने जपायचा प्रयत्न करतो. काही लोक आले आपल्या जीवनात, गेले की आपल्याला काही फरक पडत नाही. आणि काही लोक तर आपण असे ठेवलेले आहे जीवनामध्ये की त्यांची आठवण जरी आली ना तर जगात कुठेही आहे तळपायची आग मस्तकात आपली तिथंच जाते. भले त्या व्यक्तीने 10 वर्षा पहिले तुमच्याशी काहीतरी वाकडं केलेलं होतं, पण त्याचा राग तुमच्या मनामध्ये आत्ताही तेवढाच आहे. मग मला सांगा, त्या व्यक्तीने 10 वर्षा पहिले जगला तसा बीपी शुगर आता कोणाचं वाढून राहिलं, त्याचं की तुमचं? मग कशाला तो राग पकडून ठेवायचा ज्याच्याने आपलं रक्त जाळून राहिलो आपण? त्या व्यक्तीच्या आठवणीने, त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्याने आपण जर आपलं शारीरिक नुकसान करतो आहे, आपण आपल्या शरीराचे व्हायब्रेशन नॉर्मल वरून अँगर वर आणतोय, मग त्याला काही अर्थ आहे का? अशा व्यक्तींना आपल्या जीवनातून कट डिलीट 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 करून टाकायचं. आजपासून आपल्याला काय करायचंय, अशा सगळ्या नकारात्मक विचारांच्या लोकांना कट डिलीट डिलीट करायचं. का बरं? कारण आपल्याला जर आपण त्यांना डिलीट नाही केलं तर ते आपल्याला छान गिफ्ट देणार आहे. काय गिफ्ट देणार आहे? बीपी, शुगर, थायरॉइड, डिप्रेशन, एन्झायटी, हे त्या विचाराने येणारे आजार आहे. आणि म्हणून जो जहां पे है वही पे उस बात को काय करायचंय, सोडून द्यायला शिका. काय करायचंय, सोडून द्यायला शिका. जर का आपण सोडून द्यायला शिकलो नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याच जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलची नकारात्मकता क्रिएट करणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही वाक्य वाचून दाखवते. आपण डिटेलमध्ये परत उद्या मासुरो इमोटोंचा प्रयोग शिकणारच आहे, तर लक्षात घ्या. कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं. प्रॉब्लेम कुठून होतात आपल्याला बघा, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कुणीतरी तुम्हाला ते येऊन सांगतं. कोणीतरी ते तुम्हाला येऊन सांगतं, तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विषय घोळत राहतो. तुमच्या मनात 4 दिवस तोच विषय घोळत राहतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त तर एका ठिकाणी राहतच नाही. तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट सोडून द्यायला शिका ना. विसरू नका, पण आपल्या विचारांवर त्या गोष्टीचा ताबा मिळवून देऊ शकाल. कारण त्या व्यक्तीने केलेली चूक, त्या व्यक्तीचे चुकीचे शब्द वर्तमानातल्या जीवनातला तुमचा आनंद घालवत आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींच्या त्या कृत्यांना, गोष्टींना सोडून द्यायला शिका. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतो जीवनात, त्याला खूप मदत केली असते, अडचणीत त्याची साथ दिली असते. आता तोच तुमच्या विरोधात असतो. तुम्हाला तीच गोष्ट दिवस रात्र खात असते की मी या व्यक्तीसाठी एवढं सगळं केलं
पण हा व्यक्ती माझ्या करण्याची काहीच किंमत करत नाही आणि तुम्ही स्वतःला दोष देत राहता, स्वतःला त्या गोष्टीचा त्रास करून घेत जाता, निराशेमध्ये आपले दिवस ढकलत जाता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना असं म्हणून सोडून द्यायला शिका ना. तो आपला नव्हताच असं म्हणून सोडून द्यायला शिका, विषय सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला काही पश्चाताप होणार नाही. स्वतःला जर तुम्ही त्रास करून घेतला तर त्याला काही पश्चाताप होणार नाही आणि म्हणून आपण त्रास करून घ्यायचा नाही. असं केलं असतं तर तसं झालं असतं. काय म्हणतो आपण? असं केलं असतं. बऱ्याचशा गोष्टी असतात ना जीवनामध्ये. असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, यामुळे ते झालं असतं, त्यामुळे हे झालं असतं. देना मित्रांनो सोडून झालेल्या गोष्टीवर विचार करून फक्त वेळच वाया जाणार आहे. झालेल्या गोष्टी, जी गोष्ट घडून गेलेली आहे त्या गोष्टीवर विचार करून वेळच वाया जाणार आहे. जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं असतं. जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं असतं. पुढे काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. पुढे काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. होऊन गेलेल्या गोष्टीतून फक्त पुढचा पाऊल आपल्याला उचलायचं असतं. हा असंच वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, याने असा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे वागायचं कसं याचा विचार करायचा. आपण कुठे चुकलो याचा विचार करायचा. लक्षात घ्या, रस्त्याने आपण जातो, एखाद्याने आपल्याला समोरून टक्कर मारली तर ती टक्कर मारल्यामुळे त्याचं नुकसान आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि आनंद पासून आपल्याला पण आपण काय करतो? त्यांनी टक्कर मारली, चुकून लागली असेल, सोडून द्या. कारण काय होतो? वाद घातल्याने वादच पुढे येतो. माझा आदर्श कोण आहे, ज्याचं म्हणजे माझं मोटिवेशनल ट्रेनर कोण आहे, मी कोणाकडनं मोटिवेशन घेत असते, ती व्यक्ती म्हणजे शेतकरी. तो कसा? शेतकऱ्याला एवढं माहिती आहे की त्याला शेतात काय पिकवायचं आहे. शेतकऱ्याला एवढं माहिती आहे की शेतामध्ये काय पिकवायचं आहे, त्याचीच तो पेरणी करतो. चुकून जर काही तण आजूबाजूला उगवले ना, पहिले तो तण काढतो, फक्त पिकांच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. आज आपण आजच्या या रेकीच्या डे 1च्या क्लासमध्ये संकल्प करू की चुकून आपल्या जीवनामध्ये जे काही कटू दुःखाचे तण उगवले असतील त्याला आपण काढून टाकू आणि आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याचीच फक्त पेरणी करू. आजच्या या क्लासमध्ये एवढाच मात्र आपण संकल्प करू. स्वतःच्या जीवनामध्ये काय करायचं आजपासून पेरणी? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची आपण पेरणी करू आणि इथून पुढे जीवनामध्ये सुख समाधानात स्वतःही जगू आणि इतरांनाही जगू. प्रयत्न करायचा की माझ्या नियम आजच्या क्लासच्या आजचे शिकवण काय? पहिली, वर्तमानात जगायचं आहे. रोज सकाळी आपल्यावर आपण जिवंत आहे त्याच्यासाठी त्या क्रिएटरचा आभार मानायचा आहे. आपल्या कुटुंबातील सगळे सदस्य आज आपल्यासोबत उठले आहे त्याच्यासाठी त्या क्रिएटरचं मनापासून आभार मानायचं आहे आणि सोडून द्यायला शिकायचंय. लक्षात घ्या, जे काही आपल्या जवळ आहे फक्त या वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे आणि या वर्तमानाच्या क्षणांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने आजपासून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर बघा, आजचा आकडा हा 410 पर्यंत गेलेला होता. आता 384 लोक आहेत. तर आपण 383 झाले. 383 लोक आपण पकडून चालू की इथून पुढचे किती लोक कमिटमेंट आहे स्वतःबद्दल की जे शेवटच्या 10व्या दिवशीचा आकडा आपण चेक करणार आहे. कारण कठीण आहे स्वतःच्या जीवनाला बदलणं. मुलांना आपण खूप मार्गदर्शन, अरे असा अभ्यास केल्याने एवढा नंबर, पहिला नंबर येतो, पण पालक कधीच विचार करत नाही की मी किती पहिला नंबर माझ्या शाळेच्या जीवनात घेतलेला आहे. पण मुलांचा पहिला नंबर पाहिजे. चला मग इथून 21 दिवस आपण प्रयत्न करू पहिले आपल्या जीवनाला आनंदी करण्याचा. रेडी? कमिटेड? ओके. तो आजचं सेशन कसं वाटलं? आज ग्रुपवर अवश्य शेअर करा. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. माझ्या युट्यूब चॅनलवरनं आपल्याला आजचं रेकॉर्डिंग संध्याकाळी मिळेल.
कारण 6 वाजेपर्यंत आमच्या कंटिन्यू बॅचेस आहेत. त्यानंतर युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. 381 380 लोक प्रेझेंट आहे. ज्यांनी युट्यूब चॅनल जुने रिपीट करतात ते बघू आज किती सबस्क्रायबर वाढतात. ओके, सो नव्या ऊर्जांनी परत भेटू उद्या याच वेळी. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.